धाराशिव जिल्ह्यात बसवराज पाटील यांचा सत्काराला कार्यक्रम पार पडला. तर खासदार ओमराजे निंबाळकरांची उपस्थिती राहिली. कसंही मैत्रीचं नातं सगळं गुंतलं जातं. खरं तर आजचा हा कार्यक्रम राजकीय नव्हता. रूपामाता परिवार आणि व्यंकट गुंड यांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेचे नवनिर्वाचित आमदार माननीय बसवराजजी पाटील यांच्या हा सत्काराचा कार्यक्रम होता आणि मी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. तर रूपामाता परिवाराच्या प्रेमापोटी आणि व्यंकटराव गुंड यांच्या प्रेमापोटी त्यांचा आजपर्यंत त्यांनी मला कुठल्या कार्यक्रमाला बोलावल्याचं टाळलेलं नाही आणि मीही त्यांचा कार्यक्रम कुठला आजपर्यंत चुकवलेला नाही आहे. म्हणून मी आवर्जून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्यातलं भाजप म्हणलं तर आपल्याकडे पाहिलं जातं. मात्र काही कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली आहे की त्यांना डावलं जाते. तसे मागच्या काळातही बघितलं तर अनिल काळेंच्या माध्यमातून ही खंत बाहेर आलेली. आज राणा पाटील यांनाही वगळण्यात आलंय. एक जुने भारतीय जनता पार्टीचं मूळ म्हणून कसं ह्याच्याकडे पाहता, काय एकूण सगळ्या परिस्थितीवर भाष्य करा. खरं तर कोणाला वगळलं हा आयोजकाचा विषय, हा राजकीय विषय नाही आहे आणि याच्यात कार्यकर्त्याच्या काही खंत वेदना काही म्हणणं असेल तर या योग्य व्यासपीठावर आम्ही त्याचं निश्चितच ऐकून घेऊ. का तर मी आत्ताही माझ्या भाषणात सांगितलं, भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्ता आधारित पक्ष आहे, हा कुठल्या एका व्यक्तीचा पक्ष नाही आहे. त्यामुळं कार्यकर्त्याचं निश्चितच ऐकून घेऊन त्या कार्यकर्त्याचं समाधान करू आम्ही. कार्यकर्त्यांनी खतखत व्यक्त केली साहेब आपल्यापाशी की अन्याय होतोय किंवा डावललं जाते. बरं आपल्याला पण काही ठिकाणी डावलं गेलं साहेब. त्याच्यावर मला डावल्याचा विषयच नाही. का तर माझं राजकारणच शून्यातून आहे. यार भारतीय जनता पार्टीचं काम करायला हवं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा खांद्यावर झेंडा घेणारे मोजके 4-5 जण होते, त्यात मी एक होतो या जिल्ह्यात. त्यामुळं मला डावलं नका. तर भारतीय जनता पार्टीत आलोच ती मी फक्त विचाराने भारतीय जनता पार्टीत आलेलो आहे, काही मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीत आलेलो नाही. तेव्हा मला डावलं काय नाही डावलं काय त्याचं मला फार काही खंत आणि खेद त्याचं काही मला हे नाही फारसं. आज वेळ का आली आहे? जर भाजप जिल्ह्यामध्ये जे कार्यकर्ते त्यांना कुठंतरी असंतोष आहे, त्यांना वाटतं की आपल्याला डावललं जातं आणि तुम्हाला देखील सांगावं लागतंय की एका कुटुंबाचा हा सांगण्याचा विषय नाही. मी माझ्या भाषणात आजच बोललो नाही. हा विषय सातत्याने मांडत आलो. जिथे कुठे पक्षाचा कार्यक्रम असेल, मेळावा असेल, त्या कार्यकर्त्यात हा पक्ष व्यक्तिकेंद्रित हा पक्ष नाही आहे. या पक्षात दर 3 वर्षांनी संघटनात्मक निवडणुकीत सुद्धा नवीन एका व्यक्तीच्या हातात सगळी सूत्र कायमची जाऊन आहेत. या पक्षाची कार्यपद्धती इतर पक्षापेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे आजही आपण चित्र पाहिलं की माझ्यासह 4 माजी जिल्हाध्यक्ष आज एका व्यासपीठावर होते. अन्य पक्षात हे चित्र दिसत नाही. आणि राहिला प्रश्न कार्यकर्त्याचे काही म्हणणं असेल तर निश्चितच आम्ही ते ऐकून घेऊन त्या संदर्भात योग्य सन्मान कार्यकर्त्यालाही दिला जाईल असा हा प्रयत्न करू आम्ही. कधी कार्यकर्त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकणार आहे? त्या संदर्भात काही ठरवलंय का तुम्ही की सगळ्यांशी संवाद साधणं वगैरे असं काही? निश्चितच कार्यकर्त्यांशी ज्यांनी कुणाने व्यथा मांडलेल्या आहेत जाहीरपणे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. जिल्हाध्यक्षांशी चर्चा झालेली आहे. या संदर्भात पक्षाची कोर कमिटीची आमची बैठक होईल, त्याच्यात विचारविनिमय करून सगळं म्हणणं मांडलं जाईल.